24-25 या आर्थिक वर्षाबाबतचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल या ठिकाणी सादर झालाय आणि आता ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत दिल्लीमधनं। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या ठिकाणी आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात आणि आता अर्थातच प्रतीक्षा आहे सगळ्यांना ती अर्थसंकल्पाच्या वाचनाची। अर्थसंकल्पाचं वाचन हे 11 वाजता सुरू होणार आहे आणि त्यापूर्वीच्या दिल्लीमधली दृश्य आपण बघतो। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज खरं तर त्यांच्या नावावरती एक विक्रम नोंदवला जाणार आहे। सलग 7व्यांदा त्या अर्थसंकल्प मांडणार आहेत। सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत। याआधी 6 वेळा अर्थसंकल्प मांडून त्यांनी मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी केलेली होती आणि आता हा विक्रम मोडीत काढत त्यांच्या नावावरती आज नवा विक्रम प्रस्थापित होईल। मात्र त्याबरोबरच अर्थातच या अर्थसंकल्पामधनं सगळ्यांच्या अपेक्षांची पूर्तता होते का हे आपल्याला बघावं लागणार आहे। कारण अर्थातच या अर्थसंकल्पामधनं शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, त्याचबरोबर तरुणाई असेल, या सगळ्यांनाच मोठ्या अपेक्षा आहेत। त्यामुळे अर्थात आता यातनं सगळ्यांच्या अपेक्षांची पूर्तता होते का हे बघावं लागेल। दिल्लीमधनंही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या ठिकाणी दिल्लीमधली लाईव्ह दृश्य आहेत। 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि त्यापूर्वीची ही दृश्य दिल्लीमधली, त्यापूर्वीच्या या घडामोडी। प्रतीक्षा अर्थातच आता अर्थसंकल्पाची। त्यामुळे आज जेव्हा निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा कोणाच्या अपेक्षांची पूर्तता होते हे आपल्याला बघायचं आहे।